श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेची नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. स्वामी समर्थ महाराजांचा जप माळेवरती कसा करावा, माळेवरती जप करताना कोणते नियम पाळावेत, नवीन सेवेकरी असतात ज्यांना माळ हातात धरता येत नाही, माळेवरती जप करता येत नाही, त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा. आणि स्वामींचा 11 माळी जप का करावा, त्याचे काय फायदे आहेत तेही नक्की पहा. नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे. पूजा करा अगर न करा, पण मनातून मारलेली हाक भगवंताला आपल्याकडे बोलावत असते. नामस्मरण हे आकाशापेक्षा मोठे आहे. स्वामी चरित्र सारामृतातही म्हटले आहे की श्री स्वामी समर्थाचा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. नामस्मरण करण्यापूर्वी धूपदीप प्रज्वलित करावा. बसण्यासाठी एक आसन घ्यावे. जपाची माळ उजव्या हातात घेऊन पहिला उजव्या डोळ्याला, नंतर डाव्या डोळ्याला, नंतर कपाळाला लावून नमस्कार करावा. आपल्या उजव्या हातात माळ घ्यावी. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करावी व तो हात मांडीवरती ठेवावा. हे छोटे बोट करंगळी, त्याच्या शेजारील बोट म्हणजे अनामिका, मधले बोट मध्यमा, तर्जनी आणि अंगठा. अंगठ्याला अनामिकेचा स्पर्श करावा व त्याच्यामध्ये जपाची माळ ठेवावी. हा माळेच्या मध्ये जो काही धागा बांधलेला असतो तो मेरुमणी आहे. तो सोडून पुढचा मणी जपासाठी घ्यावा. अशा प्रकारे मृगी मुद्रेत माळ घेऊन मध्यमा बोटाने म्हणजे मधल्या बोटाने आधी श्री स्वामी समर्थ जप म्हणावा व एक मणी आपल्याकडे ओढावा. अशी 108 मण्यांची एक माळ असते. जप करत असताना माळेला करंगळीचा आणि तर्जनीचा स्पर्श होऊ देऊ नये. ही 2 बोटे अशा प्रकारे सरळच ठेवावीत. जप करत असलेली माळ जमिनीला टेकवू नये. आपल्या डोळ्यांच्या समोर माळ येईल अशा प्रकारे धरावी. जप करताना डोळे बंद असावेत. डोळे बंद करून समोर स्वामी समर्थ महाराज बसले आहेत या भावनेने जप करावा. जप करत असताना मन शांत व स्थिर असावे. ज्यावेळी ही जपाची एक माळ पूर्ण होईल त्यावेळी हा मेरुमणी लवंडून पुढे जाऊ नये, कारण मेरुमणी लवंडल्यास पाप लागते असे म्हणतात. मेरुमणी लवंडू नये यासाठी अशी अंगठ्यावरती माळ घेऊन परत फिरवून खालून परत अनामिकेवरती घ्यावी. तसे जर अवघड वाटत असेल तर दुसऱ्या हाताने माळ फिरवून घ्यावी. अशा प्रकारे माळ फिरवून परत जप चालू करावा. जर चुकून आपल्याकडून हा मेरुमणी लवंडला तर 24 वेळा गायत्री मंत्र म्हणून जपाला पुन्हा सुरुवात करावी. अशा प्रकारे माळेवरती जप करण्याची पद्धत आहे. मनातल्या मनात किंवा स्वतःला ऐकू येईल इतक्या आवाजातच जप करावा. अति घाई गडबडीने माळ संपवण्यासाठी जप करू नये. आपण वापरलेली माळ इतरांना जप करण्यासाठी देऊ नये. प्रत्येकाची माळ वेगळी असावी. जप माळेचे मणी जर तुटले तर ती माळ विसर्जन करून परत नवीन माळ घ्यावी. जपाला घेतलेली माळ गळ्यात घालू नये किंवा आपण जप केलेली माळ देवपूजेसाठीही वापरू नये. जप झाल्यावरती जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी, इतरत्र टाकू नये. माळेवर जप करत असताना एकमेकांवर मणी आपटू नये. डाव्या हातात जपमाळ घेऊन जप करू नये. जप करत असताना दक्षिण दिशेला तोंड करून बसू नये. जपमाळ करत असताना बेडवरती अंथरुणावरती बसून करू नये. खाली बसायला जमत नसल्यास खुर्चीवरती बसून जप करावा. खुर्चीवरती आणि आपल्या पायाखाली आसन असावे. आपण ज्यावेळी मणी शरीराच्या दिशेने ओढत असतो त्या प्रक्रियेमुळे आपल्यात विद्युत शक्ती निर्माण होत असते. आपल्याला एक प्रकारची ऊर्जा, एक प्रकारची शक्ती मिळत असते. जप पूर्ण झाल्यावरती माळ जमिनीवर न ठेवता एखाद्या डब्यात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणाच्याही दृष्टीस पडेल अशी माळ ठेवू नये. पूर्वी कोणीतरी वापरलेली माळ आपण जपासाठी वापरू नये. गुप्त रूपाने जप करावा. आपण करत असलेला जप कोणाच्याही नजरेला पडू नये म्हणून गोमुखी किंवा एखादे कापड वापरावे. कारण आपण जप करत असताना आपल्या बाजूला पितर, अदृश्य शक्ती आपण करत असलेल्या जपाचा आपल्यासाठी उपयोग करून घेत असतात. म्हणून आपण करत असलेली जपमाळ कोणाच्याही नजरेला पडू नये यासाठी झाकून जप करावा. अशा प्रकारे जपमाळेचे नियम आहेत. माळ झाल्यानंतर मेरुमणी आपल्या हातात घेऊन पहिला उजव्या डोळ्याला, नंतर डाव्या डोळ्याला, मग कपाळाला स्पर्श करून नमस्कार करावा. झालेला जप स्वामींच्या, गुरुमाऊलींच्या चरणी तसेच आपल्या इष्टदेवताच्या चरणी अर्पण करावा. रोज स्वामींचा 11च माळी जप का करावा ते पहा. 11 माळीतील पहिली माळ आपल्या गुरूंसाठी असते. दुसरी आणि तिसरी माळ आई वडिलांसाठी असते. चौथी माळ आपल्या मित्रांसाठी असते. आपले जे काही षडरिपू आहेत त्यासाठी. 5वी माळ कामरूपी षडरिपूसाठी. 6वी माळ क्रोधासाठी. 7वी माळ मोहासाठी. 8वी माळ लोभासाठी. 9वी माळ मत्सरासाठी. 10वी माळ आपला अहंकार नष्ट होण्यासाठी आणि 11वी माळ ही आपल्या स्वतःच्या हितासाठी असते. म्हणून रोज न चुकता 11 माळी जप केलाच पाहिजे.
स्वामींच्यासाठी म्हणून आपण एक माळ एक्स्ट्रा करावी. सुरुवातीला माळेवरती जप करत असताना आपल्याला 11 माळी जप जर जमत नसेल तर एक माळ करा. हळूहळू एकाची 2, 2च्या 3 अशा जप माळ वाढवत जायच्या आहेत. माळेवरती जप केलेला अत्यंत फलदायी असतो. जसा जसा जप करत जाऊ तसं आपली माळ सिद्ध होत जाते. एवढे सामर्थ्य या जपाचे असते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ.